नमस्कार मंडळी. मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 8व्या म्हणजे वृश्चिक राशीच्या नोव्हेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे. हे राशी भविष्य आपण चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत. तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी अगदी तंतोतंत लागू पडतील का? बिलकुल नाही. कारण आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळत असतात. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आणि तथ्य कृपया विसरू नका. परंतु महत्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचे योग्य नियोजन. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस जाणून घ्यायचे आहेतच, परंतु कुठला करायचा आहे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया हा नोव्हेंबर महिना आपल्या वृश्चिक राशीसाठी नक्की काय सांगतोय. महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात शनी ग्रह मार्गी होत आहे, ज्यामुळे शनीच्या पनवतीचा जो त्रास आपल्या राशीला सध्या चालू आहे तो काहीसा कमी होताना या महिन्यापासून दिसायला सुरुवात होईल व आपल्या सुख सुविधा संपन्नता यामध्ये विस्तार होताना किंवा आपल्या विस्तार करण्याच्या प्रक्रियेला मदत होईल. 15 नोव्हेंबर नंतर शनी ग्रह मार्गी होत आहे, ज्यामुळे पनवतीच्या त्रासातून सुटका होण्याचे संकेत आपल्याला विविध माध्यमातून दिसायला लागतील. शनीचं मार्गी होणं म्हणजे शनीच्या पनवतीच्या कालखंडातून म्हणजेच काय तर चौथ्या स्थानातून शनीचं पुढे पंचम स्थानाकडे मार्गक्रमण सुरू होण्याची सुरुवात ही मार्गी होताना असणार आहे, जी साहजिकच शुभ फलदायी समजली जाते. यामुळे आपल्या सकारात्मक विचारांमध्ये, आपल्या निर्णय क्षमतेमध्ये, आपल्या कृतीमध्ये चांगल्या अर्थाने वाढ होताना दिसून येईल. भूमी, भवन, वाहन, बँक बॅलन्स यामध्ये सुद्धा मनासारखी वाढ या महिन्यात होताना दिसायला लागेल, सुरुवात करेल. त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या सामाजिक, राजकीय, सांसारिक, व्यावसायिक आणि आर्थिक व्यवस्था सुरळीतपणे कार्यान्वित होण्यास आपल्याला मदत होणार आहे, किंबहुना यासाठी आपण सुरुवात करणं आवश्यक आहे. अर्थात यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती अधिक काटेकोरपणे मात्र लक्ष द्यायचं आहे आणि कार्यपद्धती अंमलात आणायची. आणि या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी करणं तितकंच महत्वाचं आणि आवश्यक मात्र राहणार आहे, हे कृपया विसरू नका. कोणावरही अतिविश्वासून अवलंबून राहून आपल्या कामाची आखणी या काळात नाही करायची, हे सुद्धा अवश्य लक्षात ठेवा. कारण आपल्या राशीचा स्वामी ग्रह मंगळ, हा मंगळ ग्रह भाग्यस्थानातून परंतु कर्क या त्याच्या नीच राशीमधून गोचर भ्रमण करणारा राहणार या संपूर्ण महिन्यासाठी. हा नीच राशीतून भ्रमण करणारा मंगळ ग्रह आपल्याला आपल्या आरोग्याच्या संदर्भात ब्लड प्रेशर, मधुमेह, रक्त न्यूनता म्हणजे अनॅमिक कंडिशन्स, ब्लड प्रेशर्स, ब्लड इन्फेक्शन्स या संदर्भात काळजी घ्या असं सांगतोय. त्याचप्रमाणे मानसिक अस्वास्थ्य, मानसिक अनामिक भीती, डिप्रेशन, चिंता, काळजी यासारख्या गोष्टींना सुद्धा सामोरे जाऊ शकतं असं मंगळ ग्रह आपल्याला सुचवतोय. अशा वेळेला आपल्या इष्टदेवतेची उपासना, मंत्रपाठ, ध्यानधारणा, साधना आणि योग अशा विषयांचा आधार घेणं आपल्यासाठी महत्वाचं राहणार आहे, हे अवश्य विसरू नका. अर्थात डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी सांभाळायचं आहेच. शनी आणि गुरु या दोन ग्रहांचे सहाय्य या महिन्यात मिळत राहिल्यामुळे नोकरदार मंडळींना व आपल्या राशीच्या इतर मंडळींना सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करायची संधी मिळणार आहे. आपल्या कामाचा आवाका आणि आपल्या कामाचा उरक सुद्धा या काळात बऱ्यापैकी वाढताना दिसेल किंवा वाढवावा लागेल. या काळात आपल्या भावंडांशी असलेले नातेसंबंध चांगल्या प्रकारे गोडी गुलाबीचे होताना मात्र दिसत आहेत. 7व्या घरातून गोचर भ्रमण करणारा गुरु या संपूर्ण महिन्यामध्ये वक्री राहणार आहे. त्यामुळे आपलं कार्यक्षेत्र, आपले व्यवसाय, उद्योग, शिक्षण, प्रेमसंबंध, नातेसंबंध, नवीन नातेसंबंध या विषयातील शुभ परिणाम बऱ्यापैकी मिळताना आपल्याला दिसायला लागतील. विवाह इच्छुक मंडळींना सुद्धा हा शुभ ग्रह योग विवाह जुळवण्यासाठी, विवाहाचा निर्णय घेण्यासाठी, विवाहाचा मुहूर्त काढण्यासाठी शुभ फलदायी राहणार आहे. अर्थात हा महिना आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपण घेतलेल्या मेहनतीच्या प्रमाणामध्ये यश मिळवून द्यायला खूप चांगला मदतगार ठरतो आहे. चतुर्थ स्थानातील शनीचं मार्गी होणं नवीन वाहन, नवीन घर यांच्या प्राप्तीचे योग दाखवत आहेच, परंतु काही जण तर या महिन्यात आपल्या नवीन घराचं वास्तुपूजन, वास्तुशांती करून गृहप्रवेश करण्याचे जोरकस योग सुद्धा निर्माण झालेले आहेत.
तर घरातील महत्त्वाच्या सुखसुविधा, मनासारखं फर्निचर, इतर गृहोपयोगी वस्तू यांनी सुसज्ज अशा घरात गृहप्रवेश करण्याचा अत्यंत शुभ योग आपल्या राशीसाठी या महिन्यात असणार आहे, जे आपलं कित्येक दिवसांपासूनचं वर्षांपासूनचं स्वप्न होतं. हे सर्व शुभ परिणाम वाढवणारे योग असले तरी आपल्याला आपल्या बोलण्यावर मात्र संयम ठेवावा लागणार आहे, ज्यामुळे आपल्या जवळपासच्या लोकांबरोबर संबंधामध्ये बिघाड होणार नाही. तसेच रात्रीचं ड्रायव्हिंग मात्र टाळा. आरोग्यावर लक्ष ठेवा. जास्त मानसिक ताणतणाव वाढणार नाही याकडे सुद्धा लक्ष मात्र द्यायचं आहे. त्यामुळे हे बॅलन्स मात्र सांभाळायचं. या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात रवीचं 16 नोव्हेंबर पर्यंत कुंडलीच्या 12व्या म्हणजे अशुभ घरातून होणारा गोचर भ्रमण आपल्याला बऱ्याच गोष्टींमध्ये पहिल्या पंधरवड्यात सावध राहण्याचा इशारा देतो आहे. त्यामुळे या काळामध्ये आपल्या स्वतःच्या कामावर जेवढं होईल तेवढं लक्ष द्यायला पाहिजे आणि ते अवश्य दिलं जाणार आहे याकडे लक्ष द्या. अचानक वाढणाऱ्या खर्चांमुळे थोडा मानसिक ताणतणाव वाढेल. तर आरोग्याच्या काही जुन्या तक्रारी पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता सुद्धा वाढेल. तेव्हा अवश्य आपल्या तब्येतीला जपा, सांभाळा संपूर्ण महिन्यासाठी, परंतु पहिल्या पंधरवड्यात जास्त. मानसिक आजार असलेल्या मंडळींनी या काळात आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. त्यांच्या संपर्कात राहा. जास्त लांबचे प्रवास या काळामध्ये करायचे असतील, गरज नसेल तर नका करू. टाळलेले बरे राहतील आपल्या आजारपणाच्या कारणांमुळे. कुटुंबातील वडीलधारी मंडळी आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी वर्ग यांच्याबरोबर या काळात संबंध थोडेसे तणावपूर्ण राहण्याची शक्यता वाढते आहे. आपल्या कौटुंबिक वातावरण, व्यावसायिक आणि कार्यक्षेत्रातील वातावरणावर थोडं लक्ष द्यावं लागणार आहे. दुर्लक्ष करू नका. आरोग्याचा तसेच आपल्या मानसिक अनारोग्यामुळे आपल्या कामावर त्याचा चुकीचा परिणाम होणार नाही याकडे मात्र आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. नाहीतर आपल्या कार्यातून, व्यवसायातून, कार्यक्षेत्रातून होणारे आर्थिक लाभ कमी होताना दिसतील. थोडक्यात काय, तर कुठल्याही कारणांमुळे आपल्या कार्यक्षेत्रावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी आपल्याला या महिन्यात प्रचंड घ्यावी लागणार आहे. अवश्य घ्या. शिवाय या महिन्यामध्ये आपल्याला कामाच्या संदर्भात टाइम मॅनेजमेंट, वेळेचं पक्क नियोजन करूनच चालावं लागणार आहे. आपल्या कामाची पूर्तता ठरलेल्या वेळेतच पूर्ण करण्याचा चंग आपल्याला या महिन्यात बांधावाच लागणार आहे मंडळी. कारण बरीच कामं विस्कळीत होऊ शकतात आपल्या लक्ष न देण्यामुळे. कोणताही ढिसाळपणा करून चालणार नाही. यासाठी आपल्या कामामध्ये स्वतः जातीने लक्ष घाला आणि त्याच पद्धतीने काम करा. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या मंडळींवरती अधिक विसंबून राहून चालणार नाही. तरच पुढचा कालखंड आपल्या कामाच्या प्रगतीचा राहायला मदत होणार आहे. आपल्या कार्याला देश विदेशात पोहोचवण्यासाठी आपल्या प्रयत्नांना यश मिळवून देणारा हा कालखंड आहे आणि हे ग्रहयोग आहे. म्हणूनच एवढं आपल्याला काम करायचं आहे. आपल्या यशामध्ये आपल्या जोडीदाराचा वाटा फार महत्वाचा राहील. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण होण्यास हा महिना अनुकूलता वाढवतोय. काही जुनी उधारी, उसनवारी असेल तर ती आपल्याकडून कमी करण्यासाठी, म्हणजे आपल्यावर असेल तर ती कमी करण्यासाठी, आणि आपल्याला काही येणी येणार असतील उधारी उसनवारीची तर ती येण्यासाठी हा महिना लाभाचा राहणार आहे. त्यासाठी प्रयत्न मात्र जोरकस करा. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची योग्य निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, वास्तूला शास्त्राप्रमाणे घडवायचं असेल, तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा अगदी परदेशातून आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आपण अगदी घर बसल्या सहज मार्गदर्शन घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा या महिन्यातल्या आपल्या राशीचा विचार केला तर बँकिंग, फायनान्स, इन्फ्रा, पेट्रोकेमिकल, स्टील, FMCG हे सेक्टर बऱ्यापैकी फायदा मिळवून द्यायला मदत करतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा असला तरी काळजी घेऊनच ट्रेडिंग करावं लागणार आहे, हे मात्र विसरू नका. नवीन डेमॅट अकाउंट सुरू करणं, नवीन बचतीच्या योजना लाभान्वित आणि कार्यान्वित करण्यासाठी हा महिना शुभ असेल. तर मंडळी, ही होती महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या नोव्हेंबर महिन्यातली स्थिती, परिस्थिती आणि त्याचे परिणाम. मंडळी, मासिक राशी भविष्य सांगते वेळी चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं फार महत्वाचं असतं. 2.25 दिवसांनी चंद्र आपली राशी बदलत असल्यामुळे संपूर्ण महिन्याभरात सगळ्या 12 राशीतून आणि 12 घरातून त्याचं गोचर भ्रमण सुरू असतं. असं हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं तेव्हा या दिवसामध्ये आपल्याला घ्यायची असते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची, आपण करत असलेल्या कार्याची आणि इतर गोष्टींची. या महिन्यातलं चंद्राचं गोचर भ्रमण आपल्या राशीला 6वं, 8वं, 12वं राहणार आहेत. त्या तारखा मात्र असणार आहेत, अवश्य लक्षात ठेवा. 1, 2, 14, 15, 18, 19, 28, 29. त्यामुळे या दिवशी जर काही व्यवहार करताय तर फार सावधानता ठेवा. कुठलाही निष्काळजीपणा ठेवू नका आणि आरोग्य सांभाळा.
चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये आपल्या राशीसाठी असणार आहे ते म्हणजे 3 ते 13, 16, 17, 20 ते 27 आणि 30 या तारखेला. त्यामुळे काही महत्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करायची, महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, महत्वाच्या गाठी भेटी करायच्या आहेत, महत्वाच्या ॲग्रीमेंट साईन करायच्या आहेत. अवश्य या तारखांचा वापर आपण करू शकता. मंडळी, व्हिडिओच्या खाली काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली असते. अवश्य ते व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका. विशेष करून विवाहाचे मुहूर्ताचे व्हिडिओ दिलेले आहेत. या महिन्याचा शुभ परिणाम वाढवण्यासाठी गणेशाचा मंत्र ओम गंग गणपतये नमः 1 माळ अवश्य सुरू ठेवा. तर संकष्टनाशक गणपती स्तोत्र आणि दुर्गा स्तोत्र यांचं पठण अवश्य रोज सुरू ठेवा, कुठल्याही वेळेमध्ये करा. ही होती वृश्चिक राशीची नोव्हेंबर महिन्यातली माहिती. कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी, ज्यामध्ये हे मंत्र आणि स्तोत्र वापरायचे कसे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे. भारतात आपल्याला कुठेही हे पुस्तक मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आमच्या याच नंबरवर. आणि याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्रसार परमपूज्य टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला ग्रंथ मागवण्यासाठी 151 रुपये फोन पे करू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष, शिवपिंडी, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत आणि कार्यालयात ठेवतो ते श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तु दोष निवारण यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, सुदर्शन यंत्र, अशी बरीच यंत्र यापैकी आपल्याला काही मागवायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करून त्याविषयीची संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट त्याची ऑर्डर बुक करा. म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने अतिशय सुंदर असं धूपदीप पितळेचं हे पात्र तयार करण्यात आले, ज्याच्यामध्ये 2 तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत. आपल्या वास्तूमध्ये शुभ आणि चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी एका ह्या वाटीमध्ये कापूर, त्यामध्ये 1 लवंग, तर दुसऱ्या वाटीमध्ये शुद्ध गाईचं तूप, त्याची वात, असे 2 अग्नी प्रज्वलित करून सर्वप्रथम आपल्या देव्हाऱ्याला ओवाळावे आणि त्यानंतर प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये या अग्नीचं प्रदर्शन करावं. त्यामुळे अग्नीमुळे वास्तूतली शुभ ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा वाढायला मदत होते. अर्थात त्यावेळेला कुठलाही एखादा शुभ मंत्र सुद्धा पठण करावा, जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. म्हणजे या धूपदीप पात्राची माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच किंवा व्हॉट्सअप मेसेज करून आपण आपली ऑर्डर बुक करू शकता. अर्थात आधी माहिती अवश्य घ्या. म्हणजे असा आहे नोव्हेंबर महिना आपल्या वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी. आपल्याला दिवाळीच्या अनेक शुभेच्छा आहेतच, परंतु लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना की आपल्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराट, ऐश्वर आणि चांगलं आरोग्य सदैव राहो, हीच भगवंता चरणी प्रार्थना करून आपण निरोप घेऊया. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.